नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 14वा धडा प्रतिपदम संस्कृतम हा बघणार आहोत। संस्कृत भाषा भारतस्य ज्ञानभाषा वर्तते। संस्कृते विद्यमानं ज्ञानं कालातीतं अद्य अपि सुसंगतं च। किमर्थं संस्कृतं? कः लाभः संस्कृत पठनेन मम? विद्यालय उत्तरमपि अस्ति वा संस्कृत अध्ययनस्य अवसरः? अपि संस्कृत अध्ययनेन अहं वृत्तिं लभेय इति बहवः प्रश्नाः छात्रजीवने अस्मान् सन्त्रासयन्ति। संस्कृत अध्ययनेन युगानुकूला वृत्तिः तु लभ्यते एव, अपि तु यस्मिन् क्षेत्रे वयं कार्यरताः तत्र अस्माकं गुणवत्ता अपि वर्तते। तदर्थं संस्कृतम् अवश्यम् अध्येतव्यम्। यः संस्कृतं सम्यक् जानाति सः एव यथार्थतया तस्य सर्वेषु क्षेत्रेषु उपयोजनं कर्तुं शक्नोति। संस्कृत भाषा भारताची ज्ञानभाषा आहे। संस्कृतामध्ये असणारं ज्ञान हे कालातीत म्हणजे कालाच्याही पलीकडे जाणारं असं असलं तरी सुद्धा आजच्या काळासाठी आजसाठी सुद्धा उपयोगी पडणारं अशा प्रकारचं ज्ञान संस्कृत भाषेमध्ये आहे। संस्कृत कशासाठी? संस्कृत शिकल्यानं कोणता फायदा होणार आहे? शाळा झाल्यानंतर विद्यालयोत्तर म्हणजे शाळा झाल्यानंतर सुद्धा संस्कृत शिकण्याची संधी प्राप्त होते का, मिळते का? संस्कृत अध्ययन केल्यामुळं मला वृत्ती म्हणजे व्यवसाय किंवा नोकरी मिळेल का, असे अनेक प्रश्न विद्यार्थी जीवनामध्ये आपल्याला छळत असतात, त्रास देत असतात। संस्कृतचा अभ्यास केल्यानं युग अनुकूल याचा अर्थ आजच्या युगाला साजेशी अशी वृत्ती म्हणजेच व्यवसाय किंवा नोकरी आपल्याला मिळतेच। त्याच सोबत ज्या क्षेत्रात आपण कार्यरत असू, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर वैद्यकीय व्यवसायामध्ये गेलो, डॉक्टर झालो किंवा अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात गेलो किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलो तरी सुद्धा आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असणार आहोत त्या क्षेत्रातली गुणवत्ता ही आपली वाढू शकते जर आपल्याला संस्कृत ज्ञान असेल तर। आणि म्हणून सुद्धा आपण संस्कृतचा अभ्यास निश्चितपणाने केला पाहिजे। ज्याला संस्कृत योग्यपणानं समजतं किंवा जो संस्कृत योग्य प्रकारे जाणतो तोच त्याचा योग्य प्रकारे कशा पद्धतीने उपयोग करायचा हे देखील जाणू शकतो। कारण संस्कृत ही ज्ञानभाषा आहे। ज्ञानभाषा याचा अर्थ ज्याप्रमाणे आपण एखादा घटक, गणितातलाच एखादा घटक मराठी माध्यमातूनही तोच घटक शिकतो आणि नाव बदलून इंग्रजी माध्यमात किंवा सेमी इंग्रजी माध्यमात देखील तोच घटक त्या प्रमाणात शिकतो। इथं घटक बदलत नाही तर इथं बदलती फक्त भाषा। त्याप्रमाणे हे सगळं ज्ञान, सर्व प्रकारचं ज्ञान हे संस्कृतमध्येही आहे। आणि म्हणून जर आपल्याला संस्कृतची नीट माहिती असेल तर अशा अनेक विषयांचा अभ्यास आपण करू शकतो हे सांगणारा असा हा पाठ आहे, प्रतिपदम संस्कृतम। म्हणजेच प्रत्येक पावलावर संस्कृतचा कसा वापर होतो हे या पाठातून आपल्याला समजणार आहे। आपण वाचन करूया। संवादस्थल विमानतलस्य प्रतीक्षालयः। एक विमानतळ आहे आणि त्या विमानतळाचा प्रतीक्षालय म्हणजेच वेटिंग रूम, त्या ठिकाणी लोक थांबलेले आहेत विमानाची वाट पाहत। केचन जनाः यात्राः आरंभार्थं प्रतीक्षन्ते। काही लोक यात्रा सुरू होण्यासाठी म्हणजेच विमानाची अजून वेळ व्हायची असेल त्याच्यासाठी प्रतीक्षा करत आहेत, वाट पाहत आहेत। केचन सुखेन निद्रामग्नाः, ज्यांची फ्लाईट खूपच उशिरा आहे असे लोक झोपलेले देखील आहेत। केचन कॉफी पानस्य आनंदम अनुभवन्ति, आणि काही लोक कॉफी पिण्याचा आनंद अनुभवत आहेत। तत्र एका महोदया प्राप्नोति, त्या ठिकाणी एक स्त्री, एक महिला येतात। सा उपविश्य किमपि पुस्तकं पठितुं प्रारभते, आणि त्या खाली बसतात आणि एक पुस्तक वाचायला सुरुवात करतात। पुस्तकस्य मुखपृष्ठे संस्कृत सूक्ती संग्रहः इति शीर्षकं वर्तते। त्या पुस्तकाचं जे नाव आहे
ते नाव असं आहे की संस्कृत सूक्ती संग्रह। तत् दृष्ट्वा समीपस्थः कोपी महाजनः तया सह वक्तुं प्रारभते। तुम्ही जर चित्र पाहिलं असेल आपल्या पाठ्यपुस्तकात तर त्यामध्ये एक महिला, तिच्या हातामध्ये पुस्तक आहे, ती उघडून बसलेली आहे आणि तिच्या शेजारीच दाढी असलेला एक मनुष्य बसलेला आहे आणि ते दोघजण चर्चा करत आहेत। महोदया, ते शेजारी बसलेले जे महोदय आहेत ते बोलतायत, अपि भवती संस्कृतं पाठयति? काय हो, तुम्ही संस्कृत शिकवता का? महोदया, ज्या त्या पुस्तक वाचणाऱ्या महिला आहेत त्या म्हणतात सस्मितम, हसून, न खलू, नाही हो, मी संस्कृत नाही शिकवत। महोदय म्हणतात, भवत्याः समीपे एतं सुभाषित संग्रहं दृष्ट्वा मया एवं चिंतितम। तुमच्याजवळ हा सुभाषित संग्रह पाहून मला असं वाटलं। महोदया, महोदया म्हणतात, त्या स्त्री म्हणतात, ओह, यद्यपि संस्कृतं न पाठयामि तथापि अस्य पुस्तकस्य मम कार्यक्षेत्रेण सह संबंधः अस्ति। अहो, मी संस्कृत शिकवत नाही। पाठयामि म्हणजे शिकवणे, पठामि शिकणे, पाठयामि मी संस्कृत शिकवत नाही, तरीही या पुस्तकाचा माझ्या कार्यक्षेत्रासोबत काहीतरी संबंध आहे। महोदय, तो मनुष्य म्हणतोय, एवं, असं आहे का? कस्मिन् क्षेत्रे कार्यरता भवती? तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात? महोदया, त्या स्त्री म्हणतात, अहम व्यवस्थापन प्रशिक्षिका रूपेण कार्यं करोमि। व्यवस्थापन, मॅनेजमेंट, मी व्यवस्थापन प्रशिक्षिका किंवा मॅनेजमेंट विषय शिकवणारी शिक्षिका म्हणून कार्य करते। मया अवगतम यत् रामायण महाभारत किरातार्जुनीय रघुवंश इत्यादिषु बहवः श्लोकाः सन्ति येषु व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्वानि दृष्टान्तसहितानि निर्दिष्टानि। आणि मला असं समजलं की रामायण, महाभारत, किरातार्जुनीय, रघुवंश इत्यादी ग्रंथांमध्ये अनेक श्लोक असे आहेत की ज्यामध्ये व्यवस्थापनशास्त्राची म्हणजे मॅनेजमेंट स्टडी जी आहे त्याची मूलतत्व, त्याची मूळ जी बेसिक प्रिन्सिपल्स ज्याला म्हणतात, अशी दृष्टांत सहिताने म्हणजे उदाहरणासहित निर्दिष्टांनी दिलेली आहेत किंवा दाखवून दिलेली आहेत। जर आपण ही नावं पाहिली तर रामायण असेल, महाभारत असेल, किरातार्जुनी असेल, रघुवंश असेल, ही सगळी राजे रजवाड्यांची म्हणजेच राजे पदावर कार्यरत असणाऱ्या लोकांच्या बद्दलची ही सगळी चरित्र किंवा त्यांच्याबद्दलची माहिती असणारे असे हे संस्कृत ग्रंथ आहेत। आणि ज्याप्रमाणे रामायणामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी येतात, म्हणजे सीतेचं हरण असेल, हनुमानाचा भक्ती असेल किंवा रावणाचं म्हणजे त्याला मारणं असेल, या सगळ्या गोष्टी जशा येतात किंवा महाभारतामध्ये पांडवांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला जशा माहीत आहेत त्या येतात, त्याचप्रमाणे एक राज्य चालवण्यासाठी ज्या ज्या वेळेला त्या त्या ठिकाणच्या राजांना कशा पद्धतीनं उपदेश केलेला आहे याबद्दलच्याही अनेक गोष्टी या महाभारतामध्ये प्रामुख्यानं येतात। रामायणामध्ये सुद्धा येतात। राजा दशरथ हे फक्त आदर्श पिता होते असं नाही, तर आदर्श राजे पण होते। राम हा आदर्श भाऊ होता, आदर्श पती होता वगैरे आपण सगळं नेहमी वाचतो, पण राम हा एक आदर्श राजा देखील होता। आणि म्हणूनच उत्तम राज्याची कल्पना जेव्हा आपण डोक्यात घेतो त्यावेळेला आपण रामराज्य असंच त्याला म्हणतो, कारण की रामाचं राज्य हे अत्यंत न्यायी आणि अत्यंत उत्तम व्यवस्थापन असलेलं असं राज्य होतं। किरातार्जुनीयामध्ये देखील किरातार्जुनीची कथा ही पांडव जेव्हा वनवासात असतात 12 वर्षाच्या तिथून पासूनच सुरू होते। आणि आता दुर्योधनानं राज्य मिळवलेलं आहे हस्तिनापुराचं आणि तो आता राजा बनलेला आहे, त्या द्यूतामध्ये जिंकून घेऊन तो राजा बनलेला आहे। आणि त्यावेळेला तो वनेचर नावाचा जो दूत आहे तो दूत या अर्जुनाला सगळी हकीकत सांगतोय आणि त्यावेळेला त्यानं दुर्योधन कशा पद्धतीनं राज्यकारभार करतोय याबद्दलची सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे। रघुवंशामध्ये प्रत्येक राजानं कशा पद्धतीनं
व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केलं आणि आपलं राज्य आदर्श कसं बनवलं याबद्दलची माहिती येते. त्यामुळे असे बरेच श्लोक या सगळ्या ग्रंथांमधनं येतात की जिथे आपल्याला व्यवस्थापन शास्त्राची मूळ तत्व ही उदाहरणासहित मिळतात. अनेन काव्य माध्यमेन विषय प्रवेशः अपि सुगमः भवति. आणि अशा काव्य माध्यमातून शिकवल्यानं विषय शिकवणं हा देखील सुगम म्हणजे सोपा होऊन बसतो. एषा पद्धती मया स्वीकृता जनैः अपि अभिमता. आणि ही पद्धत मी सुरू केली आणि लोकांनी देखील तिचा स्वीकार केला किंवा लोकांना देखील ती गोष्ट आवडली. अतः मया पुनरेकवारं संस्कृतभाषायाः संस्कृतकाव्यादीनां च अध्ययनं प्रारब्धम्. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा संस्कृत भाषेचं संस्कृत काव्य इत्यादींचं अध्ययन किंवा अभ्यास सुरू केला. महोदय म्हणतात, अहो आश्चर्यं, का हे आश्चर्य? शालायाः अनन्तरं खंडितं मम संस्कृत अध्ययनम्. अहो शाळेत असताना मी संस्कृत शिकलो होतो, पण त्यानंतर मात्र माझं संस्कृत शिकणं काय होऊन गेलं? खंडित होऊन गेलं, थांबून गेलं. तदपि अधुना एव पुनः आरब्धम. आणि तेव्हापासनं आज अखेरपर्यंत मी संस्कृत क्षेत्रातल्या कुठल्याही माणसाबरोबर कदाचित भेटलो नसेन, बोललो नसेन, आणि त्यामुळे संस्कृतचा विषय आज पुन्हा एकदा तुमच्या रूपानं मी सुरू केला. महोदया कथम कसं काय? महोदय म्हणतात, वस्तुतः अहम वाणिज्यशाखायाः स्नातकः. वाणिज्य शाखा म्हणजेच कॉमर्स. तर मी वाणिज्य शाखेचा स्नातक म्हणजे पदवीधर आहे. विधी शाखायाः पदवी अपि प्राप्ता मया. आणि मी विधी म्हणजेच कायद्याची पदवी देखील काय केलेली आहे? मिळवलेली आहे. सांप्रतम बहुराष्ट्रीय संस्थायां विधी विमर्शक रूपेण कार्यं करोमि. आणि सांप्रतम म्हणजे सध्या बहुराष्ट्रीय संस्थायां, बहुराष्ट्रीय संस्था मल्टीनॅशनल कंपनी. तर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये विधी विमर्शक रूपेण, विधी म्हणजे कायदा, विमर्शक ज्ञान असणारा, आणि विधी विमर्शक याचा अर्थ लीगल ॲडवायझर. तर मी कायदेशीर सल्लागार म्हणून कार्य करत आहे किंवा काम करत आहे. तद अनुसृत्य कौटिल्यम अर्थशास्त्रम याज्ञवल्क्य स्मृतिः आदीनां ग्रंथानां अध्ययनं सहाय्यकारं भवेत् इति गुरुभिः उक्तम. आणि त्याला अनुसरून कौटिल्य अर्थशास्त्र, याज्ञवल्क्य स्मृती या ग्रंथांचं अध्ययन हे तुम्हाला उपयोगी पडेल असं माझ्या गुरूंनी म्हणजेच माझ्या ज्येष्ठ जे वकील आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे. आता इथं एक गोष्ट आपल्याला माहीत करून घ्यायला म्हणजे आवश्यक आहे की कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये खूप ठिकाणी कौटिल्यानं या ज्या विभागणी केलेली आहे, विशेषतः धनाची विभागणी कशी करावी किंवा एखादी संपत्ती जेव्हा मुलांमध्ये कशा पद्धतीनं वाटावी याबद्दलचे जे नियम आहेत तेच नियम आजच्याही काळात आपलं जे भारतीय संविधान आहे त्या संविधानामध्ये जसेच्या तसे घेतले गेलेले आहे. किंवा याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये जे सांगितलेलं आहे म्हणजे अगदी एक साधं तत्व म्हणून सांगतो की वडिलांच्या संपत्तीत मुलाचा हिस्सा जन्मतः नसतो, पण आजोबांच्या संपत्तीत मुलाला हिस्सा हा जन्माबरोबरच प्राप्त होतो. हे याज्ञवल्क्य स्मृतीत सांगितलेलं आहे. भारतीय संविधानात आजच्या घडीला देखील तेच सांगितलं जातं. म्हणजे आपली जी आधुनिक कायदा आहे, आधुनिक कायद्याच्या चौकटीमध्ये जे आपलं राज्य चालतं किंवा सगळे आपले व्यवहार होतात त्या सगळ्याच्या मागं या अर्थशास्त्र असेल, कौटिल्य अर्थशास्त्र किंवा याज्ञवल्क्य स्मृती असेल, मनुस्मृती असेल, अशा अनेक स्मृती ग्रंथांमध्ये सांगितलेली जी तत्व आहेत त्या सर्व तत्वांचाच वापर केलेला आहे. अतः अधुना अहम शास्त्र विषयकाणां संस्कृत ग्रंथानां अध्ययने यत्नं करोमि. आणि म्हणूनच सध्या मी शास्त्र विषयक अशा संस्कृत ग्रंथांचा अध्ययन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे. स्यूतात् किमपि संस्कृत पुस्तकं दर्शयति. स्यूत म्हणजे
पिशवी, तर ते पिशवीमधनं एक संस्कृतचं पुस्तक बाहेर काढतात आणि दाखवितात. तयोः पृष्ठतः केचन युवकाः गोष्ठीषु रताः. आणि हे दोघं जण जिथं बोलतायत त्यांच्याच मागच्या बाजूला काही युवक म्हणजे काही तरुण आपापल्या गप्पा गोष्टींमध्ये मग्न आहेत. प्रसादः समीरः लीना तथा अनुजा इति एतानि परस्पर मित्राणि. प्रसाद, समीर, लीना आणि तनुजा हे एकमेकांचे मित्र आहेत. तेषु अन्यतमः तत् पुस्तकं दृष्ट्वा महोदयम् उपगम्य वदति. आणि त्यांच्यामधला एक जण त्या महोदयांच्या हातामध्ये ते पुस्तक पाहून त्या महोदयांच्या जवळ येऊन बोलतो. काय बोलतो? समीर म्हणतो, महोदय भवतोः संवादे संस्कृतस्य संदर्भः श्रुतः मया. महोदय, तुमच्या दोघांच्या संभाषणामध्ये, तुमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये मी संस्कृतचा काहीतरी संदर्भ ऐकला. भवान अपि विश्व संस्कृत परिषद निमित्तम विदेशम प्रस्थितः. तुम्ही देखील विश्व संस्कृत परिषदेच्या निमित्तानं परदेशी चालला आहात का? महोदय, ते महोदय म्हणतात, न खलु परम कीदृशी एषा विश्व संस्कृत परिषद अपि भवान संस्कृतस्य छात्रः. नाही हो, पण मला सांगा ही विश्व संस्कृत परिषद नेमकी काय आहे आणि तुम्ही संस्कृतचे विद्यार्थी आहात का? समीर म्हणतोय, आम, होय, बरोबर. अहम IIT अर्थात भारतीय प्रौद्योगिकी संस्थानम इत्यत्र संगणक अभियांत्रिकी इति विषयस्य छात्रः. आणि मी IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात भारतीय प्रौद्योगिक संस्थान या ठिकाणी मी संगणक अभियांत्रिकी म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग या विषयाचा विद्यार्थी आहे. तत्र छात्राः संस्कृतम अपि पठितुं शक्नुवन्ति. आपल्याला ऐकायला कदाचित आश्चर्य वाटेल की IIT ही भारतातली इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातली अभियांत्रिकी क्षेत्रातली एक मोठी आणि अत्यंत नावाजलेली अशी संस्था आहे. आणि त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं वेगवेगळ्या विषयांचं, कम्प्युटर असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, अशा वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान किंवा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. पण तिथे संस्कृत शिकण्याची आणि शिकवण्याची सोय देखील आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईला जे IIT आहे त्या IIT मध्ये संस्कृत विषय शिकण्याची सोय आहे. अष्टाध्यायी इति व्याकरणशास्त्र विषयकः ग्रंथः पाठ्यते तत्र मानव्य विद्या विभागे. त्या ठिकाणी ह्युमॅनिटी किंवा मानव्य विद्या नावाचा एक विभाग कार्यरत असतो आणि त्या ठिकाणी अष्टाध्यायी असा व्याकरणशास्त्रावर आधारित असलेला ग्रंथ त्या ठिकाणी काय केला जातो? पाठ्यते म्हणजे शिकविला जातो. अहम संस्कृत व्याकरणम संगणकशास्त्रम च इति विषयम अधिकृत्य संशोधनम करोमि. आणि मी संस्कृत व्याकरण आणि संगणकशास्त्र असा विषय धरून संशोधन करत आहे. तद्विषयकम शोधनिबंधम प्रस्तोतुम अहम परिषदी निमंत्रितः. आणि त्या विषयाचा एक शोधनिबंध प्रस्तुत करण्यासाठी मला त्या विश्व संस्कृत परिषदेमध्ये निमंत्रण मिळालेलं आहे. महोदया, त्या ज्या महिला बसल्यात त्या म्हणतात, अहो आश्चर्यम. अरे केवढं हे आश्चर्यकारक आहे. तंत्रज्ञान संस्थायाम संस्कृतस्य अध्ययनम. या तंत्रज्ञान संस्थेमध्ये म्हणजेच इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संस्कृतचं शिक्षण. महोदय, तर महोदय जे आहेत ते म्हणतायत, महाविद्यालये संस्कृत अध्ययनं केवलं कलाशाखायाः छात्राः कुर्वन्ति इति आसीत् मे मतिः. महाविद्यालयामध्ये म्हणजे कॉलेजमध्ये संस्कृतचं अध्ययन किंवा संस्कृतचा अभ्यास हा फक्त कला शाखेतले विद्यार्थी करतात असं मला वाटत होतं. समीरः तिष्ठतु तावत. समीर म्हणतोय, जरा थांबा मग. तर्हि अवश्यम मेलयामि मे मित्राणि. जर तुम्हाला असं वाटत असेल की फक्त कला शाखेतले विद्यार्थी म्हणजे आर्ट साइडचे विद्यार्थी फक्त संस्कृत शिकतात असं जर तुमचं म्हणणं असेल किंवा असं जर तुमचा विचार असेल तर जरा एक मिनिट थांबा. मग तुम्हाला माझ्या मित्रांना काय केलं पाहिजे? अवश्य मेलयामि ते मे मित्रांनी. मग मी माझ्या मित्रांची आणि तुमची भेट घालूनच देतो.
एते सर्वे अपि परिषदी सहभागिनः, आणि हे सर्वच जण या परिषदेमध्ये, विश्व संस्कृत परिषदेचा जो उल्लेख केला त्या विश्व संस्कृत परिषदेमध्येच सहभागी झालेले आहे. प्रसाद जो आहे तो म्हणतो अग्रे आगत्य, तो पुढे येऊन, नमस्ते, नमस्कार, अहम रसायनशास्त्रस्य छात्रः, आणि मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे. प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम इति मम संशोधन क्षेत्र, भारतामध्ये प्राचीन रसायनशास्त्र हे माझं संशोधनाचा किंवा अभ्यास करण्याचा विषय आहे. तद्विषयकाः ग्रंथाः संस्कृत भाषेया लिखिताः. मगाशी मी जे म्हटलं तसं की जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचं माध्यम किंवा त्या ज्ञानाची भाषा, उदाहरणार्थ तुम्हाला जर लीलावती नावाचा ग्रंथ वाचून किंवा ऐकून माहीत असेल तर ज्या आजच्या गणिती क्रिया आहेत, गुणाकार असेल, भागाकार असेल, अगदी छोट्या छोट्या संख्यांपासून प्रचंड मोठ्या संख्यांचा गुणाकार भागाकार कसा करायचा याबद्दलची माहिती जशी आपण आज शिकतो तशी माहिती या लीलावती नावाच्या ग्रंथात दिलेली आहे. म्हणजे 2 अधिक 2 बरोबर 4 हे मराठीत म्हटलं काय, 2 + 2 इंग्लिशमध्ये म्हटलं काय, आणि 2 अधिकम 2 असं संस्कृतमध्ये म्हटलं काय. तिन्ही ठिकाणी क्रिया तीच होणार आहे. 2 अधिक 2 म्हटलं तर 4, हे उत्तर तिन्ही ठिकाणी तेच येणार आहे. पण 2 अधिकम 2, 2 गुणिले म्हणजे 2 गुणिले 2 अशा ज्या गुणाकार असेल, भागाकार असेल, लहान मोठ्या संख्यांचे गुणाकार, या सगळ्याची माहिती या लीलावती ग्रंथात आपल्याला सापडते. तर अशा विशिष्ट प्रकारचं जे ज्ञान आहे, तसंच शास्त्रीय ज्ञान, वेगवेगळ्या शास्त्रांचं ज्ञान हे देखील वेगवेगळ्या ग्रंथांमधनं आपल्याला सापडतं. तद्विषयकाः ग्रंथाः संस्कृत भाषेया लिखिता, आणि संस्कृत हे त्याचं फक्त माध्यम आहे म्हणून त्या विषयाचे ग्रंथ, या रसायनशास्त्राबद्दलचे सुद्धा ग्रंथ या संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. शालायां यत् संस्कृत अध्ययनं कृतं तस्य उपयुक्तताम् अहम अधुना अवगच्छामि, आणि शाळेमध्ये असताना इयत्ता 10वी पर्यंत जे संस्कृतचा अभ्यास मी केला त्याचं महत्त्व, त्याचं उपयोग हा मला आज समजतोय. अवगच्छामि समजून येतोय, समजतोय. लीना म्हणते अहमपि भाषाशास्त्रमधीत्य बेंगलुरु इत्यत्र सॉफ्टवेअर क्षेत्रे भारतीय भाषा विश्लेषिका रूपेण कार्यं करोमि, आणि मी देखील, लीना जी आहे ती म्हणते आहे, मी सुद्धा भाषाशास्त्र हा विषय घेऊन बेंगलुरू या ठिकाणी सॉफ्टवेअर उद्योगामध्ये, सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारतीय भाषा विश्लेषिका ॲनालायझर, तर भारतीय भाषांचं विश्लेषण करणारी अशा रूपानं मी तिथं काम करत आहे. संस्कृतस्य ज्ञानम आधुनिक भारतीय भाषाणां विश्लेषणे अतीव सहाय्यकरं भवति इति मे अनुभवः. संस्कृतचं ज्ञान हे आधुनिक भारतीय भाषांचं विश्लेषण करण्यामध्ये अत्यंत मदत करतं असा माझा अनुभव आहे. तनुजा म्हणते पार्श्वनिवेदनम इति मे व्यवसायः. आजकाल आपण पाहतो की अनेक ठिकाणी ऑनलाईन व्हिडिओज तयार केले जातात, वेगवेगळी चॅनल्स असतात, फेसबुकवर असेल, इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून. आज जे या माध्यमातून आपल्या समोर हे आपल्याला शिकवलं जातं आहे, तर तिथे देखील व्हिडिओ तयार केला जातो आणि मग नंतर त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर ज्याला म्हटलं जातं की व्हॉइस नंतर आवाज द्यायचा, तर त्याला पार्श्वनिवेदन किंवा बॅकग्राऊंड असं म्हटलं जातं, बॅकग्राऊंड अँकरिंग. तर हे पार्श्वनिवेदन हा त्या तनुजा नावाच्या मुलीचा व्यवसाय आहे. संस्कृत श्लोकादिकानां पठनेन शब्दोच्चारणस्य उत्तमः अभ्यासः भवति. तुम्ही जर संस्कृतचे श्लोक वारंवार म्हणत असाल, आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या प्रार्थना असतील, श्लोक असतील, संख्या असतील किंवा अन्य शब्दांचं उच्चारण असेल, हे जर वारंवार आपण वर्गात करत असलो किंवा घरामध्ये अभ्यास म्हणून करत असलो प्रामाणिकपणानं, तर नक्कीच आपल्या वाणीमध्ये, शब्दोच्चारणामध्ये अतिशय तेज येतं, उत्तम अशा प्रकारची आपली जीभ वळायला लागते. आणि म्हणून संस्कृत श्लोक इत्यादींच्या वाचनानं शब्दोच्चारणाचा उत्तम अभ्यास होतो.
तेन अभिनये निवेदनेचे प्रभाव वर्धते. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण जे निवेदन करतो, आपण जे बोलतो, इतर माणसानं, सर्वसामान्य ज्याचा संस्कृतशी संबंध नाही अशा माणसानं बोलणं, आणि जो मनुष्य संस्कृतचे उच्चार करतो त्या माणसानं बोलणं, त्याचे उच्चार अधिक स्पष्ट होतात, शुद्ध होतात, स्वच्छ होतात. आणि कोणतंही ज्ञान, कोणतीही माहिती ही जर स्वच्छ भाषेत, चांगल्या आवाजाच्या चढउतारात सकट आपल्याला कळली, बातम्या असतील किंवा अन्य काहीही असेल, याच्याशी संस्कृतचा काहीच संबंध नाही आहे, पण अशा प्रकारची माहिती जर आपण चांगल्या भाषेत दुसऱ्याला देऊ शकलो तर माझ्या मते त्या ज्ञान तर ते पोचणारच आहे, पण आपली भाषा जर चांगली असेल तर लोकांच्या लक्षात राहतं, अरे हा खूप छान बोलतोय किंवा ही खूप छान बोलते, आपोआप लोकांची ही प्रतिक्रिया येऊ शकते. नाहीतरी आपण TV सिरियल किंवा नाटक असेल, चित्रपट असेल, कशासाठी बघतो? जे वाक्य आहे, जे वाक्य आपण स्वतः घरात म्हणणं वेगळं आणि त्या अभिनयासकट तेच वाक्य नीट उच्चारणं, या दोन्हीमध्ये खूप फरक पडतो. सांप्रतं कलाक्षेत्रे कार्यरतः अस्मासु केचन भरतमुनेः नाट्यशास्त्रस्य अध्ययनं कुर्वन्ति. आणि सध्या कलाक्षेत्रात कार्यरत असणारे आमच्यामधील काही जण भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा अभ्यास देखील करत आहेत. जे रंगमंच आहे किंवा रंगमंचावरती कशा पद्धतीनं वावरलं पाहिजे याबद्दलचं सगळं ज्ञान या नाट्यशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये भरतमुनींनी दिलेलं आहे. समीर म्हणतोय, भोः भारतीय विद्यायाः नाम भारतीय तत्वज्ञान, योगशास्त्र, इतिहास, स्थापत्य आदिशास्त्राणाम् अध्ययनाय विदेशेषु अपि नैके जनाः उत्सुकाः. आज आपण सगळीकडे पाहत असू की या योग दिवसाच्या निमित्तानं संपूर्ण जगभर योगासनाचा प्रसार झालेला आहे किंवा आयुर्वेदिक औषधांचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि लोकांच्या हे असं लक्षात यायला लागलं आहे की जर ओंकाराचा नाद केला किंवा ओंकाराचा ध्वनी आपण सतत एका विशिष्ट पद्धतीने उच्चारत राहिलो, संस्कृत मंत्रांचं जर आपण वारंवार पठण केलं, तर आपल्याला हिलिंग म्हणजे अत्यंत नैसर्गिकरित्या आपलं मन शांत होण्याची वगैरे जी क्रिया आहे, या सगळ्या गोष्टी आपोआप घडून येत आहेत. हे सगळ्या जगाला आता समजलंय. आपण बघत असू की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगातल्या अनेक ठिकाणी आता साजरा होतो. त्याची सुरुवात साधारण मागच्या 5-6 वर्षांपूर्वीपासूनच झालेली आहे. फार वर्ष झालेली नाहीत, पण आज कोट्यवधी लोक भारतीय योगशास्त्राचा अभ्यास करत आहेत, तत्वज्ञानाचा अभ्यास करतायत, इतिहासाचा अभ्यास करतायत, स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करतायत. म्हणजे पाण्याच्या वरती एखादी इमारत बांधणं किंवा जमिनीच्या खाली एखादी इमारत बांधणं, अशा सारखी अचाट कामं ही भारतामध्ये स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रामध्ये होऊन गेलेली आहेत. आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आज आपण पाहत असू की समुद्राच्या जवळ जे किल्ले बांधलेले आहेत, अगदी महाराष्ट्रात तर विशेष करून आपण पाहू शकतो, जंजिरा असेल, सिंधुदुर्गचा किल्ला असेल किंवा अन्य ठिकाणचे अनेक जलदुर्ग असतील, यांचं बांधकाम आजही इतक्या वर्ष त्या समुद्राची तटबंदी ढासळलेली नाही. पाण्याचा मारा किंवा समुद्राच्या पाण्याचा मारा त्या तटबंदींवर असंख्य वर्षांपासून होतो. आता शिवाजी महाराजांच्याकडे हे ज्ञान कुठून आलं? 400-450 वर्षापूर्वी महाराजांनी जेव्हा हे किल्ले बांधले, त्यावेळेला त्या काळी असलेले जे काही ग्रंथ होते जुने, ते संस्कृत भाषेतले ग्रंथ, त्यांचं वाचन करून त्यांचा अर्थ समजून घेऊन त्या अशिक्षित लोकांना हे अर्थ समजावून सांगितले गेले आणि त्याप्रमाणे त्या किल्ल्यांची किंवा अन्य बांधकामं, मंदिरांची बांधकामं असतील, ही बांधली गेली. आणि म्हणून ते आजही उत्तम कोरीव कामाचे नमुने असलेली असंख्य मंदिरं आपण पाहू शकतो. तुम्ही जर गेला असाल तर दक्षिणेमध्ये मीनाक्षी मंदिर म्हणून आहे. त्या मीनाक्षी टेम्पलमध्ये, मीनाक्षी मंदिरामध्ये जे खांब आहेत, त्या खांबांमधनं सारे गम पधनीचा असा आवाज येतो. किंवा हम्पीमधलं जे विठ्ठल मंदिर आहे, त्या विठ्ठल मंदिरामधले जे खांब आहेत, त्या खांबांना जर आपण बडवलं, दगडाचे खांब आहेत, साध्या दगडाचे खांब आहेत, पण त्या दगडांवर जर विशिष्ट आघात करून आपण बडवलं तर त्यातनं सारे गम पधनीचा हे संगीताचे स्वर ऐकू येतात. नवे लोकांनी त्याच्यामध्ये गाणी वाजवलेली. एवढं तंत्रज्ञान लोक आपल्याकडं, दगडांमधनं आवाज येतो का?
आज आपण काढू शकत नाही, पण त्या काळात ते लोकांना ज्ञान होतं. म्हणजे आपल्याकडं स्थापत्यशास्त्र अत्यंत प्रचलित होतं आणि अत्यंत उत्कृष्ट असं काम होत होतं. आणि भारतात नव्हे तर परदेशात सुद्धा असंख्य लोक आहेत की ज्यांना या सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे. तदर्थम काश्चन दूरचित्रवाहिन्याः अपि सन्ति. आपण जर डिस्कवरी चॅनल पाहत असाल, हिस्ट्री चॅनल पाहत असाल, तर भारतामधल्या पाण्याची जलव्यवस्थापन हे कसं होतं पूर्वीच्या काळात. दुष्काळ वगैरे हे शब्द आपल्या देशाला माहीतच नव्हते. इतकं पाण्याचा पुरवठा उत्कृष्ट पद्धतीनं केला जायचा. मला जर आश्चर्य वाटेल ऐकून, पण राजस्थान आणि गुजरातमध्ये जलव्यवस्थापन शास्त्र इतकं प्रगत होतं की तिथं आज आपण दुष्काळ म्हणतोय, पण अशा प्रकारचा दुष्काळ तिथं अजिबात नव्हता. कारण त्याने ज्या काही बावडी म्हणजेच विहिरी बांधलेल्या आहेत, त्या विहिरी इतक्या आकर्षक आहेत, इतक्या सुंदर आहेत. आणि केवळ आकर्षक किंवा सुंदर नाहीत, तर भरपूर पाणी त्या साठवून ठेवतात. आणि असं जे ज्ञान आहे की कमीत कमी पाण्याचं बाष्पीभवन व्हावं आणि जास्तीत जास्त पाणी स्वच्छ आणि शुद्ध अवस्थेत राहावं म्हणून ज्या बावडी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी बांधल्या जायच्या, त्यांचं जे तंत्रज्ञान आहे, ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये राहिलेलं आहे. आणि या सगळ्याची माहिती आपण अनेक ठिकाणी अनेक वृत्तवाहिन्यांवरती पाहू शकतो. तत्र संस्कृत ज्ञानाम आवश्यकता वर्तते. त्या ठिकाणी संस्कृत तज्ज्ञांची सुद्धा आवश्यकता असते. मम सुहृद आशय संपादक रूपेण तत्र कार्यरतः. हिस्ट्री चॅनलमध्ये असेल किंवा डिस्कवरी चॅनल असेल किंवा नॅशनल जॉग्राफिक असेल, अशा वेगवेगळी चॅनल्स जे आहेत जे वेगवेगळ्या प्रकारची माहिती देतात, त्यांना अशा प्रकारच्या माणसांची गरज असते की ज्याला संस्कृत ज्ञान आहे, ज्याला या शास्त्रांची काही ज्ञान आहे, अशा माणसांची त्याला गरज असते त्यांना. आणि आशय संपादक म्हणजे जे काही दाखवायचं आहे ते खरं असलं पाहिजे, खोटं काही लपून छपून काय दाखवून चालत नाही. जे आहे ते त्याचा शास्त्रीय आधार कुठेतरी पाहिजे आणि ते शोधून देण्याचं काम अनेक लोक करतात. महोदया, त्या ज्या महिला आहेत त्या म्हणतात, अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतम्. आम्ही संस्कृतचा अभ्यास हा शाळेमध्येच केलेला होता. परं तस्य अनेन प्रकारेण उपयोजनं भवेत् इति अस्माभिः नैव चिंतितम्. पण त्याचा उपयोग अशा प्रकारे आज होईल वेगवेगळ्या तऱ्हेनं, याचा आम्ही कधी विचारच केला नव्हता. महोदय म्हणतात, सत्यमेव, खरं आहे. लीना, यस्मिन् कस्मिन् अपि क्षेत्रे वयं वृत्त्यर्थं कार्यरतः स्याम तत्र संस्कृतज्ञानम् अस्मत्कृते विशेष अर्हता भवति. आपण कुठल्याही क्षेत्रात जरी कार्यरत असलो, व्यवसाय म्हणून, नोकरी म्हणून, तरीसुद्धा आपल्याला असलेलं जे संस्कृतचं ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्यासाठी एक विशेष अर्हता म्हणजे ज्याला स्पेशल इलिजिबिलिटी म्हटलं जातं, अशा प्रकारचं ठरत असतं. तुम्ही एखादा मॅनेजमेंटमधला विषय मांडताय आणि त्यामध्ये एखादं संस्कृतचं वाक्य तुम्ही घातलं, लगेच लोक विचार करायला लागतात, अरे हा एवढा मनुष्य इंग्लिश बोलतो आणि मध्येच एखादं वाक्य संस्कृतमधलं कसं येतं. तुम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ असलात, तुम्ही कुठल्याही विषयामधले जाणकार असलात, तरीसुद्धा त्यामध्ये जर तुम्ही एखादं संस्कृतचं वाक्य वापरलं, अगदी एक साधं छोटंसं उदाहरण देतो. आपण आपल्या मैत्रिणींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जातो. तिथं सगळेजण मराठीतनं फार इंग्लिशमधनंच सगळे बहुतांश हॅपी बर्थडे सगळेजण म्हणतात. त्यामुळे त्या ज्याचा वाढदिवस आहे त्याला फारसं काही वाटत नाही. कोणीतरी एखादा मराठीतनं म्हणतो. पण जर तुम्ही एवढ्या 50 लोकांच्या मध्ये एकदम तुम्ही जन्मदिनाचे हार्दिक हा शुभकामना हा असं म्हटला, तर त्या 50 मधला तुम्ही एकटे वेगळे थोडेसे दिसून येतात. का? कारण संस्कृतमधनं शुभेच्छा कोणीच देत नाही. अशा प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला स्वतःवर लक्ष केंद्रित करून घ्यायचं असेल, वेधून घ्यायचं असेल, तर तिथं आपल्याला संस्कृतचं ज्ञान असेल, संस्कृतचं थोडंसं माहिती असेल, तर आपल्यासाठी ते अत्यंत लाभदायक ठरतं. असा या सगळ्या धड्याचा आशय आहे असं म्हणता येईल. धन्यवाद.